नमस्कार. जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सन्माननीय उपनेत्या, आपल्या सगळ्यांच्या अतिशय रणरंगिणी म्हणून ओळख असणाऱ्या अस्मिता सुरेश गायकवाड यांचा एक उपक्रम आहे, अस्मिताताईंची वारी गुणीजनांच्या दारी. या उपक्रमाअंतर्गत आज आपण कर्णिकनगरमधील अतिशय जे बुद्धीने अतिशय तल्लग आहेत, त्याचबरोबर ज्यांनी प्राध्यापक म्हणून शासकीय तंत्रनिकेतन येथे मोठी सेवा केली आणि त्या सेवानिवृत्तीनंतर देखील सामाजिक उपक्रम असतील, कृषी उपक्रम असतील किंवा नगरवासियांच्या जडणघडणीमधले काही उपक्रम असतील, याच्यामध्ये सातत्यानं ज्यांचे अतिशय मोलाची कामगिरी आहे. त्याचबरोबर कर्णिकनगरचे गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन म्हणून ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज केलेलं, असे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, त्याचबरोबर एक आधुनिक शेतकरी म्हणून, त्याचबरोबर एक अभ्यासक म्हणून ज्यांचं अतिशय आदरानं नाव घेतलं जातं, ते प्राध्यापक कृष्णात देवकर या सरांच्या घरी आलेलो आहोत. सपत्नीक आपण त्यांचा सन्मानही करणार आहोत. त्यापूर्वी आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया की आदरणीय देवकर सरांची वाटचाल आणि त्यानंतर अस्मिताताईंशी असणारा त्यांचा परिचय, ह्याविषयी त्यांच्या भावना आपण जाणून घेऊया. नमस्कार. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या उपनेता माननीय अस्मिताताई गायकवाड या आज माझ्या घरी माझ्या सहित सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो. अस्मिताताईंना एक म्हणजे इथं ज्यावेळेला आले त्यावेळेला पहिल्या वेळा नगरसेवकला निवडून आल्या आणि त्यांनी ते अतिशय उल्लेखनीय काम केलं करण्यामध्ये की ज्याची आठवण अजून आहे, ते म्हणजे जिजामाता उद्यान. तर जिजामाता उद्यानचं जो तो उभारणी आहे किंवा पाया आहे, तो संपूर्ण डेव्हलप करण्याचा किंवा विकास करण्यात येत आहे. आणि आज त्या उद्यानामध्ये सर्व उपक्रम, लहान मुलं खेळण्याचेच पण साहित्य आहेत, सकाळी योगासन वर्ग चालत आहे. हे ज्यावेळेस मी तिथं जातो त्यावेळेला मला तिथं अस्मिताची आठवण येते किंवा ही जी बाग डेव्हलप केली ते अस्मिताने केले. नंतर इथं गणपती किंवा शिवाजी महाराज जयंती किंवा त्यासाठी एक परमनंट जी काय स्टेज उपलब्ध करून दिले, ते सुद्धा कसं अस्मितानेच उभा करून दिलं आहे. आणि नंतरसुद्धा कसं माहीत आहे, त्यांनी नागरिक सुविधा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी नागरिक सुविधा देण्याचे, मग इंटरनल रस्ते असतील, पाणीपुरवठा असतील किंवा ड्रेनेज असतील, त्यामध्ये सुद्धा कर्णिकनगरच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये 5 वर्षाकडे अतिशय भरपूर कामं केले आणि त्यांनी नागरिक प्रश्न सोडण्याचं काम केलं आहे. मला अतिशय अभिमान आहेत. माझे मित्र भालचंद्र गायकवाड हे माझे एक मित्र आहेत आणि त्या त्यांच्या स्नुषा आहेत, आमच्या शेळगावच्या स्नुषा आहेत. ह्याबद्दल मला सुद्धा कसं अतिशय अभिमान आणि आनंद आहे. त्या इथं येऊन सुद्धा कसं का आता नुसतं कर्णिकनगरचं आहे, सबंध सोलापूर शहराच्या विकासासाठी त्या झटत आहेत. ह्या मी माझ्या घरी आल्याबद्दल परत एकदा मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या त्यांच्या जो काय वाटचाल आहे, त्यांचा जो संकल्प आहे, त्या संकल्प सिद्धीसाठी मी त्यांना आशीर्वाद देतो किंवा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय कृष्णाजी देवकर आणि आमच्या काकू दोघं पण म्हणजे काकू मला पहिल्यापासूनच, म्हणजे जेव्हा मी निवडून आले तेव्हापासून त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच. अतिशय म्हणजे मितभाषी, म्हणजे कधीच कुणाला दुखवलं नाही या दोघा पती पत्नींनी. आणि अतिशय चांगलं काम ह्या कर्णिकनगरमध्ये संचालक म्हणून, अध्यक्ष म्हणून असं काम त्यांनी केलेलं आहे. खरोखरच त्यांच्या कार्याचं आम्हाला खूप कौतुक आहे. आणि अशा गुणीजनांचे आशीर्वाद घेणं हेच माझ्या वारीचं खरं गमक आहे, की ज्या ज्या ठिकाणी गुणीजन आहेत त्यांचा आदर करणं, आशीर्वाद घेणं आणि मग पुढची वाटचाल करणं. यासाठी मी अस्मिताताईंची वारी गुणवंतांच्या दारी हा जो प्रकल्प आपण सध्या राबवतोय किंवा हे जो संकल्प मी केलेला आहे, तर हे संकल्प अशा सगळ्या व्यक्तींचा आदर करणं आणि त्यांचे आशीर्वाद घेणं यासाठीच आहे. मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते की काकूंना उदंड आयुष्य, त्याचबरोबर सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य आणि त्यांना जे जे हवं ते मिळावं, अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.